हॅलो फ्रेंड्स, आज आपण 34 चेस्टच्या मापाचे प्रिन्स कट ब्लाउज कटिंग करणार आहोत। आपण मागील व्हिडिओमध्ये ब्लाउजवरून मापे कशी घ्यायची ते पाहिले होते। आता आपण त्यानुसार प्रिन्सेस कट ब्लाउज पेपर कटिंग करणार आहोत आणि हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। हे न्यूजपेपर घेतलेला आहे घडीचा, हे पहा। उंची 13.5 आहे, 13.5 प्लस 1.5 इंच 14.5। गळा, पुढचा गळा 6 आहे तर अर्धा इंच घ्यायचं, 6.5। आपल्याला या साईडला 1 इंच मार्जिन एक्स्ट्रा ठेवायचा आहे। हे तुम्हाला पुढे जाऊन समजेल कशासाठी ठेवलेला आहे एक्स्ट्रा। शोल्डर, गळा रुंदी घ्यायची आहे, गळा रुंदी 2.25 घेतलेली आहे, शोल्डर 5.25, 3ची पट्टी हे बघा। मुंडा 5.25 घेतलेला आहे, 34 चेस्टनुसार हे माप घेतलेलं आहे आपण। 8.5, 34चा चौथा 8.5 प्लस 2 इंच। हा बाहेरील मुंडा 1.5 इंचावर खूण केलेले आहे आणि आतील मुंडा 1 इंचावर मार्किंग केलेला आहे। इथं गळा रुंदीचं 2.5 घ्यायची, वरती 2.25 घेतलेले आहे, खाली 2.5 आणि राऊंड शेप द्यायचा हे बघा अशा पद्धतीने। आता कमर घेर घेऊ। कमर आहे 28, 28चा चौथा 7, 7 चौक 28 प्लस 2 इंच हे जॉईंट करून घेऊ आपण। आता ह्या साईडला 1 इंच, या साईडला 1 इंच, दोन्ही बाजूला 1-1 इंच करायचं एक्स्ट्राचं। त्यासाठीच आपण एक्स्ट्राचं घेतलेलं होतं ते। अशा पद्धतीने क्रॉस घ्यायचं टक्ससाठी हे पहा। टक्स काढायचं आहे तर 34 चेस्टनुसार आपण 3.25 वर मार्किंग करून घेऊ हे पहा अशा प्रकारे। आणि खालून 4.5 ते 5 इंचावर घ्यायचं, 4.5 वर घेतलेलं आहे हे पहा। 9.5 प्लस अर्धा इंच 10चं आलेलं आहे। इथून 3 इंचावर घ्यायचं। हे पॉइंट आहेत ना, फक्त चेस्टनुसार कमी जास्त होणार आणि मुंड्यातून सेफ द्यायचा आहे हे पहा। अशा पद्धतीने कटोरी द्यायची। हे 1 इंच मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे केलेलं आहे। अशा पद्धतीने आपण हे करणार आहोत, स्टिच करणार तेव्हा ते होणार। एक्स्ट्राचं त्यासाठीच घेतलेलं आहे आपण 1 इंच। आता हे कट करून घेऊ। बाहेरून मुंड्यापासून कट करून घ्यायचा। पहिला पाठीमागचा भाग काढायचा, नंतर फ्रंटचा हे पहा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं। आणि हे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्यायचं। फक्त फ्रंट साईडलाच टक्सचे एक्स्ट्रा आपण 1 इंच घेतलेलं आहे ते हे करायचं आहे, बॅकमध्ये कट करून टाकायचं। हे एक्स्ट्राचं टक्सचं आहे ते कट करून टाकायचं अशा पद्धतीने। हा झालेला आहे बॅकचा भाग तयार। आता फ्रंटचा पण हे करू। मुंडा वगैरे आतील मुंडा कट करून घेऊ, कटोरी वगैरे सेपरेट कट करून घ्यायचं, गळा वगैरे हे पहा अशा प्रकारे। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। आता हे झालेलं आहे। आता आपण स्लीवचं कटिंग करून घेऊ हे पहा। 3.5 स्लीव्ज आहे, 3.5 प्लस 1 इंच 4.5 वर मार्किंग करायचं, 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, घडीवर हे करायचं आहे। 6 दंडगेर आहे, 6 प्लस 2 इंच 8 घ्यायचं हे पहा। अर्धा आपल्याला इथला भाग हे करायचा आहे। 3.5ची स्लीव्ज आहे म्हणजे 2.5 वर मार्किंग केलेलं आहे मी। इथे चेस्टचा चौथा प्लस 1 इंच 8.5 प्लस 1 इंच 9.5 वर मार्किंग केलेलं आहे। इथे 1 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे पहा। असं सेप द्यायचं आहे आपल्याला। आणि दोन्ही मुंड्याच्या ह्याच्यात अर्धा इंचाचा आतून मुंड्या घ्यायचा हे पहा, गॅप राहील अर्धा इंचाचा अशा प्रकारे। आता आपण असं हे कटिंग करून घेऊ स्लीव्ज। अशा प्रकारे प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग करायचं असते। हे खूप इझी पद्धत आहे, तुम्ही हे नक्की ट्राय करा। एकदम अचूक माप आहे मेजरमेंटनुसार।
घेतलेला आहे। हे पहा अशा प्रकारे ड्रॉप तयार झालेला आहे। आपण आता अस्तरवर कटिंग करून घेऊ। एक घडीवर आपण हे केलेलं आहे। हे पहा बॅक पार्ट ठेवला घडीवर। अशा प्रकारे सरळ स्ट्रेट ठेवायचे आहेत हे दोन भाग। हा फक्त कटोरीचा भाग लक्षात घ्या, क्रॉसमध्ये ठेवलेला आहे मी, क्रॉसमध्येच ठेवायचा असतो। अशा पद्धतीने मी ड्रॉप ठेवलेला आहे। आता मार्किंग करून घेऊ इकडे। बॅक पार्टचं मार्किंग झालेलं आहे। आता फ्रंटचंही करू। व्यवस्थित लक्ष देऊन ही बघा, अशा प्रकारे हे करायचं आहे मार्किंग। याच्यात फक्त आता पाव इंच एक्स्ट्रा आपल्याला घ्यायचं आहे मार्जिनसाठी। हा भाग आणि कटोरीचा भाग एक्स्ट्रा पाव इंच घ्यायचा। केव्हा पण ही कटोरी क्रॉसमध्येच ठेवायची, जेणेकरून स्ट्रेचेबल राहते। त्यामुळे ना ब्लाऊज एकदम व्यवस्थित एकदम परफेक्टली बसतो, दबत नाही कटोरी। हे पहा पाव इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। अशा प्रकारे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे। स्लीव्जमध्ये थोडंसं 1-1 इंचाचं जॉईन येणार आहे। अशा प्रकारे हे बघा। आता आपण कटिंग करून घेऊया सगळे भाग। जसं मार्किंग केलं आहे मार्किंगनुसारच आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे ते। हे पहा कटिंग करून घेतलेलं आहे। आता आपण मेन फॅब्रिकवर ठेवून कटिंग करून घेऊ। अस्तरचा एकदम ड्रॉपनुसार एकदम परफेक्टली कट करायचा आणि मेन फॅब्रिकवर आपण एक्स्ट्राचं थोडंसं कपडा कट करून घ्यायचा। हे पहा मेन फॅब्रिकवर आपण हे काटाच्या स्लीव्जला यूज करून घ्यायचं। असं एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे आणि हे बाकीचे तिन्ही बाजू तसेच हे करायचं। जसं आपण ती कटोरी आधी क्रॉस ठेवलेली होती तसंच मेन फॅब्रिकवर पण क्रॉस ठेवायचे आहे। बघा अशा पद्धतीने ठेवायचे आहे। हे स्ट्रेटच ठेवायचं। तुम्ही या पद्धतीने ट्राय करा आणि मला नक्की सांगा, कमेंट्स बॉक्सवर कमेंट्स करा। ह्या टिप्स नक्की लक्षात ठेवा आणि अशा प्रकारे तुम्ही ही करा। खूप सोपी पद्धत आहे आणि ब्लाऊज एकदम परफेक्टली ह्या कटिंगनुसार हे केला ना परफेक्टली बसतो। तर अशा प्रकारे आपलं कटिंग झालेलं आहे। तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।